कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे। शेतकऱ्यांचा त्या दृष्टिकोनातून अतोनात हाल होत आहेत। कालच आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला विनंती केली की आपण आजपासून कांदा लिलाव सुरू करावा, परंतु आज सकाळी 10 वाजेपासून तर आत्तापर्यंत संचालक मंडळाची मीटिंग चालू होती। त्या ठिकाणी व्यापारी प्रतिनिधी व हमाल मापारी प्रतिनिधी देखील होते आणि सर्व संचालक मंडळ देखील होतं। त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली, परंतु अनेक विषयांवर चर्चा होऊन देखील त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही। आजच्या त्या मीटिंगमधला एकंदरीत विषय हा व्यापारी आणि हमाल मापारी यांच्यामध्ये हमाली आणि तोलाईवरून जी लेवी कपात होती, लेवीच्या बाबतीतचा जो विषय आहे तोच प्रामुख्याने होता। व आज मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं की व्यापारी मंडळींनी त्यांचे त्या ठिकाणी विषय मंजूर करण्याकरता केवळ आणि केवळ हा या ठिकाणी ते व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहेत। आजच्या मीटिंगला सोहनशेठ भंडारी होते, व्यापारी प्रतिनिधी ठक्कर होते, विजूशेठ बाफना देखील आले होते, परंतु त्यांनी त्या ठिकाणी अडवणुकीचं धोरण घेऊन केवळ आणि केवळ त्यांचा हेतू कसा साध्य होईल याच्याकरता प्रयत्न करतायत। त्यांचा विषय हमाल मापारी आणि व्यापाऱ्यांचा जो लेवीचा विषय न्यायप्रविष्ट आहे, त्यांनी ज्या काही 2-3 विशेष मागण्या ठेवल्या, एकतर हमाल मापाऱ्यांनी त्या कोर्ट मॅटरमध्ये सरेंडर व्हावं, दुसरीकडे जर तसं नसेल होत तर हमाल मापाऱ्यांची जी कपात आहे ती पट्टीवर न करता रोखीत स्वरूपात करावी, आणि तिसरा जो याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे दुसरीकडे प्रायव्हेट मार्केट जे त्यांनी सुरू करतायत त्याला चालना मिळणं। हमाल मापारी संघटनेने क्लिअर कट त्यांना सांगितलं की आम्ही लेवीच्या संदर्भात लिहून देऊ शकत नाही आणि तो न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयाचा जो निकाल असेल तो दोन्ही घटकांना मान्य राहील। दुसरीकडे रोखीच्या स्वरूपात देखील कपात होऊच शकत नाही, कारण रोखीत जर कपात झाली तर हमाल मापाऱ्यांचं पट्टीतली कपात रद्द झाल्या कारणाने भविष्यात त्यांचा क्लेम त्या ठिकाणी राहणार नाही की ते देखील एक घटक आहेत मार्केट कमिटीचा आणि त्यांना देखील त्याच्यातनं जी काही त्यांची कष्टाची जी मजुरी ती मिळाली पाहिजे। आणि तिसरा जो महत्त्वाचा विषय आहे की कालपासून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळच एक खाजगी मार्केट त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। निश्चितरित्या माझा त्याला 100% विरोध आहे। मी त्या दृष्टिकोनातनं व्यापारी जे आहेत त्यांना विनंती करतो की आपण असं कुठल्याही प्रकारे करू नका। त्याचं कारण असं, आजची आपली जी काही हक्काची बाजार समिती आहेत ही जी आहेत, इथं कुठलाही शेतकरी असेल, इतर कुठलाही घटक असेल, त्याच्यावर जर कुठलाही अन्याय झाला तर सगळेजण आपण उभे राहून त्याला मदत करू शकतो किंवा न्याय देऊ शकतो। खाजगी बाजार समितीत मात्र असं घडणार नाही। आपलं चांगलं उदाहरण पिंपळगाव आपल्या तालुक्यामध्ये आपल्या निफाड सहकारी साखर कारखान्याचं आहे। साखर कारखाना बंद पडला आणि आज आपल्याला दुसऱ्याच्या खाजगीच्या दारात आपले ऊस तोडण्याकरता किंवा इतर विषयांकरता जावं लागतं। तसंच बाजार समित्यांच्या बाबतीत देखील घडेल। ही जी आपली हक्काची बाजार समिती आहे तिथला काम करणारा घटक आपला आहे आणि आपल्याला किंवा कोणत्याही शेतकरी असेल, कोणालाही असेल, जर काही एक अडचण आली तर कोणी देखील त्याच्या न्याय करता इथं उभं राहू शकतं। खाजगी बाजार समितीत हे होणार नाही। परंतु आज जो काही सोहनशेठ भंडारी असतील किंवा त्यांचे जेवढे सहकारी होते त्यांची भूमिका बघता निश्चितरित्या त्यांना फक्त खाजगी बाजार समितीला या माध्यमातून चालना देणं हाच हेतू त्यांचा दिसतोय। कारण इतके दिवस झाले लायसन्स मिळालं तेव्हा नाही, परंतु आज इथला व्यापार ठप्प करून, इथला लिलाव ठप्प करून ते खाजगीमध्ये त्या ठिकाणी तो लिलाव चालू करतायत आणि त्याच्यामुळे त्यांचा ह्या विरोधाच्या त्यांच्या ह्या चुकीच्या भूमिकेला विरोध म्हणून आम्ही जे काही धरणे आंदोलन इथं बाजार समितीत करणार होतो, तर आता त्यांची जी खाजगी बाजार समिती आहे तिथं आज दुपारपासून मी स्वतः, जरी आम्ही कायदेशीर त्यांना विरोध करू शकत नाही, कायद्याचा जरी ते आधार घेत असेल, अर्थात त्याच कायद्यानं कलेक्टर महोदयांकडे जी मीटिंग झाली 4 दिवसांपूर्वी त्यांनी क्लिअर कट सांगितलं की जी प्रचलित पद्धत आहे पट्टीवर कपात होऊन ते पैसे हमाल मापारी ना वर्ग करण्याचे, त्या प्रचलित पद्धतीनेच कलेक्टर महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही लिलाव सुरू करावा आणि आचारसंहिता उठल्यानंतर शासन दरबारी मीटिंग लावून जो काही निर्णय होईल तो कायद्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी खाली आणावा। परंतु त्या प्रचलित पद्धतीने न करता ज्या प्रकारे ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत, तर त्याच अनुषंगाने आम्ही देखील त्या प्रायव्हेट बाजार समितीच्या समोर आजपासून आम्ही धरणे आंदोलन दुपारपासून त्या ठिकाणी करणार आहोत।
आणि आमचा त्याला देखील स्पष्ट विरोध आहे। आणि शेतकऱ्यांचे आज शेतकऱ्यांना देखील हाल त्या ठिकाणी होत आहेत, म्हणून बळजबरी शेतकऱ्यांना त्या खाजगी बाजार समितीत माल घेऊन जावा लागतोय। परंतु ज्या वेळेला आपली हक्काची बाजार समिती अडचणीत येईल आणि फक्त खाजगी बाजार समित्या राहतील, त्यावेळेला शेतकऱ्याची बाजू मांडायला देखील कोणी शिल्लक राहणार नाही। त्याच्यामुळे आमचा त्याला देखील स्पष्ट विरोध आहे। आज दुपारपासून